बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा एन्काउंटरमध्ये मारला गेला. मात्र यानंतरही अत्याचाराच्या घटना समोर येत असून राज्यातील मुली सुरक्षित नसल्याचं म्हटलं जात आहे. पुण्यात 2 शाळकरी मुलींसोबत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींसोबत गैरप्रकार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे. पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये चालकाने 2 मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलाय. पुण्याच्या वानवडी परिसरात 30 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी व्हॅन चालक पीडित मुलींना गाडीच्या पुढच्या सीटवर बसवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. एका पीडित मुलीने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी संजय जेटिंग रेड्डी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते. त्यांच्यामध्ये त्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिले. त्यांच्या आईने तक्रार दिली. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्याचे गुन्हा दाखल केलेले दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे. आणखी आता पुढचा तपास चालू आहे. किती संख्या? 2 मुली आहेत. सर, हे काय चालत्या बसमध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे. आता सविस्तर CWCच्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे. तसेच त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो. त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं होते. सर, आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतो. आता आम्ही तपास काल दाखल झाले. आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे. शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकरण घडले का, हे पण आम्ही चौकशी करतो. आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे. कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे. सर, आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल बसेसमधून आपल्या शासकीय एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस त्या स्कूलमध्ये असायला हवी. मग या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनवरती तुम्ही कारवाई करणार? ते सगळ्या अँगलमध्ये आम्ही चेक करत आहे. ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी. तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का, त्यांनी भाड्यामध्ये घेतले का, हे सर्व भाग आता तपास करत आहे. जसे निष्पन्न होईल त्यांच्याप्रमाणे पुढे कारवाई करावी. सर, शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का, आणि शाळेने काही तक्रार दिली? शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही. काल सुट्टी असल्यामुळे शाळाकडून माहिती घेऊ शकले नाही. आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरेशी त्यांच्या प्रिन्सिपल वगैरेशी आम्ही माहिती घेत आहोत. आधी त्यांनी तक्रार दिली का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री करणार आहे. सर, ही बस त्याची स्वतःची खासगी आहे का शाळेची बस आहे त्यावर ते आता कन्फर्म झाले नाही. आम्ही तपास करत आहे. त्यानंतर आम्ही सांगतो. जर स्कूल बसमध्ये जर महिला मदतनीस असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात? तुम्ही ते आता तपासचा भाग आहे. आम्ही जर त्यांचे जे नियम आहे, जे कंडिशन्स आहे, जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. 4 दिवसांपूर्वी पीडित मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे विचारणा केली असता तिने संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याचं सांगितलं. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात असे पीडितेने वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन या प्रकाराबाबत माहिती दिली. दुसऱ्या मुलीनेही पालकांना संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने या प्रकरणी वानवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी व्हॅन चालक संजय रेड्डीला अटक केली आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कूल बस किंवा व्हॅनमध्ये एक महिला केअरटेकर असणं बंधनकारक आहे. त्या स्कूल व्हॅनमध्ये महिला केअरटेकर यावेळी स्कूल व्हॅनमध्ये होती का असा प्रश्न उपस्थित होतोय. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्या स्कूल व्हॅनची तोडफोड केली आहे. शुभस्ता शेख, लोकमत.com, पुणे.